ज्या टायमाला अंदमानमधून पर्यटक येतात ती विशिष्ट प्रकारची ऊर्जा त्यांच्यामध्ये निर्माण होते. म्हणून ते समोरच्या टायमाला अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा लागतात. ब्रिटिशांनी काय केलं होतं, या वाड्याचा लिलाव केला होता 500 रुपये. भोगूनच्या चव्हाण फॅमिली 300 रुपये भावाला विकत घेतलं. मग युतीचं सरकार आलं, मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. मग चव्हाण फॅमिली त्याचा मोबदला देऊन ते आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे गेले आणि आर्कोलॉजी डिपार्टमेंट योग्य प्रकारे त्यांची देखभाल करत आहे. आणि सावरकर राष्ट्रीय स्मारक जे आहे दादा सावरकरांचे नातवंडांची दादा सावरकर कोषाध्यक्ष म्हणजे मराठी दूरदर्शन 77 त्यांच्याकडे 10 वर्षासाठी संगोपन योजनेत हे स्मारक दिलेलं आहे. 6 वर्ष चालू आहे. भारतभरातून पर्यटक येतात. गेल्या महिन्यात आणि आपली जी संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून भोगूरकर त्या दिवसाची वाट पाहत आहे. भोगूरमध्ये रात्री 7 वाजता एक नाटक कुठलं तरी नाटक असणार. अच्छा, फक्त एक वर्ष फक्त कोरोनाच्या तो गॅप पडला. चला राष्ट्रीय स्मारक